मासिक पाळी दरम्यान अनेकदा महिलांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला जातो. मग अशा वेळी जिमला जाऊन वर्कआउट करावं का हा प्रश्न पडतो. खरं तर मासिक पाळी असताना व्यायाम करणं चांगलं असतं. यामुळे वेदनांपासून आराम मिळतो. पण जिम मध्ये हेवी वर्कआउट करणं योग्य की अयोग्य हे आपण जाणून घेऊया. तज्ज्ञांच्या मते मासिक पाळीच्या काळात विश्रांती घ्यावी, झोपून राहावं, जास्त धावपळ करू नये असा जो सल्ला दिला जातो तो पूर्णपणे चुकीचा आहे. खरं तर या काळात सौम्य व्यायाम करावा आणि योगाही करावा. तसंच जर तुम्हाला जिम मध्ये जायचंच असेल तर काही गोष्टींची काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजेच जिम मध्ये तुम्ही सायकलिंग, कार्डिओ किंवा स्ट्रेचिंग करू शकता. मात्र 10 आणि 20 किलो वजनाच्या खूप जड वस्तू उचलणं टाळावं. यामुळे गर्भाशयावर भार पडू शकतो आणि जास्त रक्तस्राव होण्याची शक्यता असते. दरम्यान मासिक पाळीच्या 4 दिवसात योगा करणं अत्यंत फायदेशीर असतं. म्हणजेच सूर्यनमस्कार, अनुलोम विलोम या गोष्टी करणं चांगलं असतं. मात्र शीर्षासनासारखी उलट्या दिशेनं उभं राहण्याची योगासनं करू नयेत. यामुळे रक्ताचा प्रवाह उलट दिशेनं वाहू लागतो. त्यामुळे या काळात सोपी योगासनं करावी. एकूणच मासिक पाळीच्या काळात तुम्ही जिममध्ये जाऊ शकता आणि योगाही करू शकता. मात्र या काळात केवळ जड वस्तू उचलणं टाळावं. तसंच वाकवणारे योगासनं करू नयेत. यामुळे गर्भाशयावर दबाव येणार नाही आणि रक्तस्रावही होणार नाही.